ओम नमो नारायणाय. ओम नमः शिवाय. आज सोमवार 25 मार्च 2024 दिनविषयी शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य तुम्हाला सांगणार आहे. आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा आहे. आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. आज पौर्णिमा दुपारी 12:29 पर्यंत आहे. आज चंद्रग्रहण आहे. आज दिवस त्याज्य आहे. आज करी दिन सुद्धा आहे, म्हणजे धुलीवंदन देखील आहे. आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो. सकाळी 6:38 ते 8:09 ही अमृत वेळ आहे. सिद्धी वेळ आहे सकाळी 9:41 ते 11:12 आणि लाभदायी वेळ आहे सायंकाळी 3:47 ते 5:19 पर्यंत. अमृत वेळ आहे परत सायंकाळी 5:19 ते 6:51 पर्यंत. पण दरम्यान राहू काळ आहे सकाळी 7:30 ते 9. राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया आज कोणत्या राशीचे लोक राहणार आहेत भाग्यशाली राशी भविष्याच्या माध्यमातून. पहिली रास आहे मेष. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतागुंतीचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाचे व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ हा अतिशय योग्य असा आहे. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करणार. तुम्ही नेहमीच उपासना नामस्मरण करायला सुरुवात करा. दुसरी वृषभ रास. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा, त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळू शकतो. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागू शकते. तिसरे मिथुन रास. तंदुरुस्ती आणि वजन घटवण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरणार. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात. त्याच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हे आहे की जे आहे ते स्वीकारून भविष्यकाळ आपला करायला सुरुवात करा. कामाचा व्याप वाढणार, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर तुमचा ताण येऊ शकतो. ह्याच्यावरती उपाय सांगतो. हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना भरपूर सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते आजच्या दिवशी. चौथी कर्क रास. तुमच्या रागेट स्वभावामुळे हितशत्रू निर्माण होतील. तुम्हाला डिवचले तर तुम्ही रागावाल. असे वर्तन कोणी केले तरी तुम्ही रागावू नका, कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजीकच्या भविष्यात पश्चाताप करावा लागू शकतो. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमी जीवन कदापि खुशामतीला भुलत नाही. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असणार आहे. देवावर विश्वास ठेवा आणि नेहमीच उपासना, हरिपाठ पठण, योग व्यायाम करा. पाचवी सिंह रास. तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचाराला प्राधान्य दिलेत तर बरेच समाधान होईल आणि आरामसुद्धा मिळेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनप्राप्ती होण्याची पूर्ण शक्यता दिसते आहे. तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळणार आहे. तुम्ही बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यकाळातील तुमच्या योजना आखा. आणि दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता दिसते. त्याच्यामुळं तुम्ही थोडं आध्यात्मिक ठिकाणी जाऊन तिथे अन्नदान किंवा विद्यादान करा. कन्या. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील.
असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा वरती मूडमध्ये असू शकतात. आज तुम्ही सर्व कामाला सोडून त्या तुमच्या चांगल्या कामाला पसंत कराल, ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. तुमच्या भविष्यकाळातील एखादी गुपित तुम्हाला समजल्यामुळे तुमची जोडीदार काहीसा दुखावली जाण्याची शक्यता आहे. 7वी तुळरास अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होऊ शकते. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. आई वडील, आईसारखी व्यक्ती आणि म्हाताऱ्या बहिणीला सन्मान आणि स्नेह द्या आणि त्यांच्यासाठी अन्नदान करा. 8वी वृश्चिक रास, खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्याच्या दडपणाखाली वावरू नका. 9वी रास धनु, तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारासाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असणार. ग्रह नक्षत्राच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमवण्यासाठी बरेच संधी मिळू शकते. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. 10वी मकर रास, प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा, कारण तो सर्व समस्यावर उत्तम उपाय ठरतो. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. बऱ्याच कामाला सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे बळ तुमचं बलवान असणार, परंतु कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे करू शकणार नाही. तुमची या कौटुंबिक सदस्यांनी एकत्र येऊन सामुदायिक उपासना नामस्मरण करीत संबंधाला स्वतःला घनिष्ठ 11वी कुंभरास, आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असणार. आनंदी राहा. 12 मीनरास, जीवन आनंदाने जगण्याची आपल्याला अपेक्षा आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला जेवणाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हेच शिकता येईल. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. नित्योपासना व हरिपाठ वाचल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहू शकते. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. माझ्याकडे दर गुरुवार निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी तुम्ही या. तुमची जन्मपत्रिका घेऊन या. जन्मपत्रिका नसेल तर जन्म तारीख, तुमच्या हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं योग्य प्रकारे निराकरण केलं जातं आणि आनंदी जीवनाचा मार्ग दिला जातो. धन्यवाद. शुभम भवतो.